नमस्कार, मी संजय वागचौरे, जॉन डिअर मेकॅनिक. मी आपल्या ट्रॅक्टरबाबत इन्स्टॉलेशन, ट्रॅक्टरची निगा व काळजी, ट्रॅक्टरच्या इतर बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टींबाबत मी माहिती देत आहे. आता बोननेट ओपन केलेलं आहे आपण. कंपनीतनं ट्रॅक्टर बाहेर ज्यावेळेस येतो, शोरूमपर्यंत आल्यानंतर शोरूमपर्यंत येईपर्यंत बॅटरीचं टर्मिनल लूज असतं. कारण बॅटरी उतरू शकते, डाऊन होऊ शकते, म्हणून कंपनीने ते टर्मिनल लूज ठेवलेलं असतं. तर तेव्हा प्रथम आपण बॅटरीचे टर्मिनल टाईट करून घेऊया. एअर क्लीनर विषयी माहिती घेऊ. एअर क्लीनर ओपन करूया. आपल्या एअर क्लीनरमध्ये 2 फिल्टर आहेत. बाहेरील बाजूचा फिल्टर हा पेपर फिल्टर आहे, कागदी, आणि आतील फिल्टर हा क्लॉथ फिल्टर आहे, इनर. तर नित्यक्रमाचं काम आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याने एअर क्लीनरवरती खूप लक्ष दिलं पाहिजे. तुमचा एअर क्लीनर जेवढा स्वच्छ तेवढा ट्रॅक्टर तुमचा दमदार चालतो. आणि एअर क्लीनर फिल्टर हे नेहमी हवेच्या साहाय्याने साफ करणे योग्य असते आणि ते नित्य नियमात योग्यरित्या तुम्ही ते साफ केले पाहिजे. आणि याच्यात फार महत्त्वाचं काय, शेतकरी नवीन असतो त्याला इनर फिल्टर कसा बसवावा तो घाई गडबडीमध्ये उलटा बसवतो. जी लॉक बाजू आहे ती चुकीची घालतो आणि बाहेरून आउटर फिल्टर बसून देतो. तर याने काय होतं, शेतकऱ्याला पण माहित नसतं काय हो राहिले, तर तो ट्रॅक्टर पांढरा धूर मारतो आणि ट्रॅक्टर लोडच घेऊ शकत नाही. असं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बाबत घडलेलं आहे, म्हणून मी सांगतोय. त्यासाठी फिल्टर हा, इनर फिल्टर हा, त्याची जी मोकळी बाजू आहे ती आतल्या बाजूनेच गेली पाहिजे आणि ही बंदिस्त बाजू पाठीबाजूच्या म्हणजे आउटर बाजूने आलेली पाहिजे. पहिला इनर फिल्टर हा व्यवस्थित बसवून घ्या. त्यानंतर आउटर फिल्टर, पेपर फिल्टर बसवा आणि व्यवस्थितरित्या त्याच्या खाचा व्यवस्थित घेऊन त्याच्या कड्या फिट कराव्या. त्या जर चुकीच्या पद्धतीने केल्या तर हा कवर तुटण्याची शक्यता असते. एअर क्लीनर साफ करताना आपले शेतकरी बांधव काही चुकीच्या पद्धतीचा वापर करतात. चुकीची पद्धत, काही शेतकरी ट्रॅक्टर चालू करून एअर क्लीनरच्या धुराच्या प्रेशरने एअर क्लीनर साफ करण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. सायलेन्सर वरती कधीही एअर क्लीनर साफ केला नाही पाहिजे. किंवा काही लोक टायर आपटून साफ करतात, ही पण चुकीची पद्धत आहे. त्यासाठी एअर क्लीनर एक मऊ फडक्याने, कापडाने तो झटकून साफ केला पाहिजे. आणि सगळ्यात चांगला उपयोग हवेच्या प्रेशरवरती एअर क्लीनर आपला सगळ्यात स्वच्छ साफ होतो. सकाळच्या बारी आपल्याला शेती कामासाठी ट्रॅक्टरचा यूज करायचा आहे, तर पहिल्यांदा आपण ट्रॅक्टरची कूलंट लेवल चेक केली पाहिजे. कूलंट लेवल करताना बाहेरील पांढऱ्या बाउलमधलं कोल्ड फुल नावापर्यंत आपण कूलंट भरलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त कूलंट भरायचं नाही. नंतर आपण रेडिएटरचं झाकण उघडून आपल्या रेडिएटरची कूलंट लेवल चेक केली पाहिजे. रेडिएटरची कूलंट लेवल आपण बरोबर करून रेडिएटरचं झाकण हे आपण फुल टाईट केलं पाहिजे. तसंच या बाउलचं झाकण सुद्धा फुल टाईट केलं पाहिजे. आणि आपलं रेडिएटर पाईप कुठं गळती असेल तर आपल्या कूलंटचा पांढरा डाग पडतो असेल तर आपल्या होज क्लॅम्प वगैरे आपण टाईट करून घेतल्या पाहिजे. होऊ शकतात कधी कधी लिकेज. क्लच पॅडलचा प्ले योग्य तपासा. क्लच पॅडलची स्प्रिंग कट झाली असेल तर ती त्वरित टाकून घ्या. क्लच पॅडलची स्प्रिंग जर आपण न टाकता ट्रॅक्टर जर चालवला, विदाउट स्प्रिंगचा ट्रॅक्टर आपण चालवण्यात आला तर आपली क्लच प्लेट जी 6 महिन्यामध्ये घर्षण होणार आहे तिचं काही 8 घंट्यामध्ये घर्षण होऊ शकतं. म्हणजे परिणामी आपली क्लच प्लेट लवकर जाते आणि मग शेतकरी म्हणतात जॉन डिअरची क्लच प्लेट खूप लवकर गेली. शेतकरी क्लच पॅडलची स्प्रिंग तुटली तरीही वेळेवर लक्ष देत नाही. ती तुटल्यानंतर त्वरित बसवावी. इंजिन स्टॉपर बंद अवस्थेमध्ये ट्रॅक्टर चालू करण्याचा प्रयत्न करू नये. अशा अवस्थेमध्ये आपण ट्रॅक्टर जर चालू करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या स्टार्टरमध्ये बिघाड होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी इंजिन स्टार्ट करण्यापूर्वी आपलं स्टॉपर हे पुढे लोटून घेऊया. जॉन डिअर ट्रॅक्टरचे ब्रेक वापरताना महत्त्वाची घ्यायची काळजी,
शेतामध्ये आपण सिंगल ब्रेकचा यूज करू शकतो, करायलाच लागतो. सिंगल ब्रेकचा यूज आपला संपल्यानंतर आपण ज्यावेळेस शेतातलं काम संपते आणि रोडला बाहेर येतो त्यावेळेस ब्रेक एकत्र करून, दोन्ही ब्रेक एकत्र करून आपण रोडला चालायला हवं. जर आपला ब्रेक चुकून सिंगल राहिला आणि आपल्या नजर चुकीने ब्रेक मारण्यात आला तर आपला ट्रॅक्टर एक साईड ओढण्याचे चान्सेस जास्त आहे आणि त्यातून अपघात घडतात. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. पोझिशन कंट्रोल लिव्हर म्हणतात तिला. या लिव्हरने अवजार आपले अप डाऊन करता येते, म्हणजे वर खाली करण्याची लिव्हर आहे. ही छोटी लिव्हर ही ड्राफ्ट सेन्सिंग लिव्हर म्हणतात तिला. या लिव्हरचा उपयोग आपणास आपल्या अवजाराची खोली किती ठेवायची आहे त्यानुसार या लिव्हरची सेटिंग करून, स्थिर सेटिंग करून आपल्याला अवजार वापरायचे. ही तिसरी लिव्हर याला MQR लिव्हर म्हणतात. या लिव्हरने या आपल्या दोन्ही लिव्हरची सेटिंग केल्यानंतर याने फक्त आपल्या अवजार कमी वेळेमध्ये अपडाऊन करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच इम्प्लिमेंट ट्रान्सपोर्टिंग करताना इम्प्लिमेंट वर केल्यानंतर याला लॉक करता येते. याला लॉक करण्यासाठी एक की दिलेली आहे, ती आतमध्ये हिला थ्रेड आहे, ती आतमध्ये लॉक करून आपल्या अवजार ट्रान्सपोर्टिंगसाठी सुद्धा याचा वापर होतो. हायड्रोलिकचा JD हायड्रोलिकचा हा मेन वॉल आहे. हा मेन वॉल नेहमी ओपन असावा, पूर्ण ओपन असावा. जर तो अर्धवट ओपन जर राहिला तर आपला हायड्रोलिक हळूहळू चालते, धीम्या गतीने चालते आणि शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आपल्या हायड्रोलिकला प्रॉब्लेम झालेला आहे काय. याचा दुसरा उपयोग आपला अवजार बाहेर गावाला ट्रान्सपोर्टिंगसाठी न्यायचं आहे, अवजार लॉक करून न्यायचं आहे, तर ही लिव्हर अवजार वर करून पूर्ण लॉक केल्यानंतर आपलं अवजार खाली येऊ शकत नाही. तरी हा वॉल नेहमी ओपनच असावा आपल्या इतर कामामध्ये, म्हणजे हायड्रोलिक फास्ट चालेल. आणि हा जो प्लास्टिक वॉल आहे याला ऑक्झिलरी वॉल म्हणतात. या वॉलचा उपयोग आपण ट्रेलर काम, डम्पिंगचं काम करतो त्यावेळेस हा लॉक उजव्या मडगाडकडं जर आपण लॉक केला ट्रॅक्टर बसल्यानंतर तर आपल्या हायड्रोलिक पट्ट्या वर होणार नाहीत, फक्त आपलं ट्रेलरचं काम अविरत चालू राहील. याच्यासाठी हा ऑक्झिलरी वॉलचं काम आहे. आणि इतर वेळेस ऑक्झिलरी वॉल हा ओपन करून द्यावा, त्याने मग आपल्या पाठीमागील हायड्रोलिक पट्ट्या ह्या सतत वर खाली राहतील. या लिव्हरला डिफरेन्शियल लॉक लिव्हर म्हणतात. हे डिफरेन्शियल लॉक लिव्हर वापरीचा ज्यावेळेस ट्रॅक्टर गाळामध्ये अडकतो, टायर स्लिपेज मारतो, स्लिपेज मारण्याच्या वेळेस हा लिव्हर दाबल्यानंतर दोन्ही ॲक्सल एकत्र येतात आणि टायर न स्लिप होता ट्रॅक्टर सरळ रेषेमध्ये पुढे निघतो. जर हा लिव्हर ज्यावेळेस आपण दाबतो त्यावेळेस ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हे काम करत नसतं. म्हणजे काय होतं, नेमकी दोन्ही ॲक्सल एकत्र, दोन्ही टायर एकत्र ॲक्सल एकत्र फिरून टायर सरळ स्ट्रेट लाईनमध्ये पुढं जात असतो. त्यावेळेस स्टेअरिंग आपलं काम देऊ शकत नाही. त्यामुळे हा लिव्हर वापरताना ज्याला वापरायचं आहे त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे का आपलं स्टिअरिंगचं टर्न बसवू शकणार नाही, कारण ट्रॅक्टर थोडाही वळू शकत नाही. त्याचा वापर करताना ही काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घेतली पाहिजे. इम्प्लिमेंट जोडण्यासाठी हायड्रोलिकच्या पाठीमागील बाजूचे हे लिंकेज पॉईंट आहेत. 1 नंबरचा जो लिंकेज पॉईंट आहे, 1 नंबर होल, ह्या होलमध्ये आपण फक्त रोटॅव्हिटर हेच इम्प्लिमेंट जोडलं पाहिजे, कारण रोटॅव्हिटर ह्या इम्प्लिमेंटला सेन्सिंगची गरज नाही. 1 नंबरला 0 सेन्सिंग आहे. 2 नंबरचा जो पॉईंट आहे, या 2 नंबरला आपण प्लाऊ, कल्टिव्हेटर, बाकीचे आपले इतर यंत्र, समजा पेरणी, बाकीचे रेजर, कल्टिव्हेटर, हे बाकीचे आपले सर्व ऑल ओव्हर उपकरणं आपण 2 नंबरमध्ये जोडू, कारण 2 नंबरला आपल्या पॉईंटचं मध्यम सेन्सिंग आहे. 2 नंबरचा जो लिंकेज पॉईंट आहे, 2 नंबरच्या लिंकेज पॉईंटवरती आपण नांगर, कल्टिव्हेटर, रेजर यासारखे आपले दररोजच्या वापरातले शेती कामाचे इम्प्लिमेंट जोडू शकतो, कारण 2 नंबरला जे सेन्सिंग आहे ते मध्यम स्वरूपाचे आहे. 3 नंबरचं लिंकेज पॉईंट आहे, याला टॉप लिंक आपली जोडल्यानंतर या 3 नंबरच्या लिंकेज पॉईंटवरती आपण पेरणी यंत्र वापरू शकतो. या पॉईंटवरती फक्त एकमेव पेरणी यंत्र हेच अवजार वापरलं जातं आणि त्याने या 3 नंबरच्या पॉईंटला सेन्सिंग अति तीव्र आहे. म्हणजे या तिन्ही पॉईंटचा विचार केला तर 1 नंबरचा पॉईंट हा 0 सेन्सिंग, 2 नंबरचा मध्यम सेन्सिंग आणि 3 नंबरचा तीव्र सेन्सिंग आहे.
म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचं सेन्सिंग पाहिजे त्यानुसार या तिन्ही पॉईंटचा आपण वापर करू शकतो. आपलं जॉन डेअरचं डिझेल टँकचं झाकण हे लॉक असताना हे पूर्ण मूवमेंट अवस्थेत असतं, म्हणजे कोणत्याही बाजूला ते फिरू शकतं. तर याच्यासाठी जॉन डेअरचं झाकण उघडताना आपल्याला झाकण उघडल्यानंतर याला उघडून घ्यायचं आहे. आपणास पंपावर पेट्रोल पंपावर ते समजा आपलं डिझेल याच्यात भरायचं आहे, डिझेल भरून घ्यावं आणि झाकण बंद करताना याला फिरवावं आणि याचा खटखट असा आवाज येतो. आणि हा आवाज आल्यानंतर ही जी मधली एक खाचवाली रेषा आहे याला ट्रॅक्टरच्या एकदम समोरच्या बाजूने सरळ रेषेत घ्यावं आणि याला लॉक करावं. लॉक केल्यानंतर झाकण आपलं बसतं आणि हे दोन्ही बाजूला फिरतं याची खात्री करून घ्यावी. जर हे झाकण आपण जरा वेगळ्या मोशनला घेतलं तर ह्या झाकणाचा प्रॉब्लेम येतो आणि बऱ्याच वेळा झाकण फेल होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टरला चारशे लुब्रिकेशनसाठी 400 ग्रीस नेपल दिलेले आहेत. तर हे नेपलला आपण किमान महिन्यातून एकदा तरी 400 ग्रीस लुब्रिकेशन केलं पाहिजे. त्यातून आपल्या ट्रॅक्टरचे लुब्रिकेशन व्यवस्थित होईल आणि आपले जे काही गंजणारे भाग आहेत तर त्यांना सतत लुब्रिकेशन राहील. आपल्या ट्रॅक्टरचं ट्रान्समिशन आणि हायड्रोलिक ऑइल लेवल चेक करण्यासाठी पाठीमागच्या बाजूने 2 विंडो ग्लास दिलेला आहे. एक बॉटम विंडो ग्लास आणि एक टॉप विंडो ग्लास. तर आपल्या हायड्रोलिकची ट्रान्समिशनची ऑइल लेवल ही टॉप विंडोच्या 25% भाग इतकं ऑइल सतत असावं. त्यापेक्षा जर आपलं ऑइल कमी असेल तर त्यामध्ये आपण आपल्या ऑइलची भर याच्यामध्ये टाकली पाहिजे, ऑइल लेवल कंप्लीट केली पाहिजे. ट्रॅक्टरची निगा काळजी कशी घ्यावी, ट्रॅक्टरची अवजारं कशी जोडावीत, ट्रॅक्टरबाबतच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांचं आम्ही तुम्हाला माहिती दिली. जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या फेसबुक आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा.